जर का त्यांनी कामं केली असते, प्रश्न उद्भवलेच नसते ना, नवीन प्रश्नांना आता आपण फोकस दिला असता. त्यांनी कामं केलेलीच नाही. ह्या प्रमुख गोष्टींवरती इलेक्शनमध्ये आम्ही समोर आहोत. जे सुटायला पाहिजे होते, ज्या प्रमाणात सुटायला पाहिजे सुटलेले नाहीयेत. आणि तिथल्या आता तो तुम्हाला दिसतोय ट्रॅफिकची समस्या आहेच. लोक क्रीडांगण मागत नाहीयेत. नमस्कार, मी कुणाल विठ्ठल पोकळे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरद पवार गट या पक्षातून आमच्या कुटुंबातील प्रतीक तृप्ती पोकळे या उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. प्रभागाची समस्या सर्वात मुळातली म्हणजे रस्ता, ट्रॅफिक, पाण्याचं व्यवस्थापन, कचरा या प्रमुख प्रश्नांवरती इलेक्शन आहे. नाही, पक्ष ह्या विचार नक्कीच करतो की ह्याच्यामध्ये जे स्ट्रॉंग कॅन्डिडेट आहेत त्यांनाच पक्ष विचार करून संधी देतो. आता तो तुम्हाला दिसतोय ट्रॅफिकची समस्या आहेच, पाण्याचा प्रश्न आहेच, कचऱ्याची समस्या आहे. जर का त्यांनी कामं केली असते, प्रश्न उद्भवलेच नसते ना, नवीन प्रश्नांना आता आपण फोकस दिला असता. हे प्रश्न अजून तेच आहेत ना, बेसिक प्रश्नांवरतीच इलेक्शन लढली जाते. मग ह्याचा अर्थ हा आहे की त्यांनी कामं केलेलीच नाही. वचननाम्यामध्ये सर्वात महत्त्वाचं असेल की डीपी रस्त्याचं शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन त्याचं काम करणं, पाण्याची व्यवस्था सुनियोजित पद्धतीने स्वच्छ पाण्याची व्यवस्था करणं, कचऱ्याचं व्यवस्थापन सुनियोजित पद्धतीने करून कचऱ्यांचं व्यवस्था करणं, ह्या प्रभागामध्ये ज्या ॲम्युनिटी स्पेस हँडओव्हर झालेले आहेत त्याच्यावरती कमतरता तक्ता कॉर्पोरेशनच्या माध्यमातून भरणं, ह्या प्रमुख गोष्टींवरती इलेक्शनमध्ये आम्ही समोर आहोत. आमच्यासाठी नवीन हद्द आहे कॉर्पोरेशनमध्ये आलेली. दायरी सहभाग 1997 सालापासून कॉर्पोरेशनमध्ये आहे आणि वडगाव खुर्द, वडगाव बुद्रुक हा भाग आहे आमच्याकडे जुन्यानेच आहे. याच्यामध्ये आमचा सगळ्यात जास्त फोकस राहील की ह्या नवीन आणि जे समाविष्ट झालेला भाग आहे याच्यावरती एकत्रित कशा प्रकारे हे प्रश्न सोडवले जातील आणि त्याची व्यवस्था कशी राहील याच्यावरती सगळ्यात जास्त भर आम्ही या निवडणुकीच्या माध्यमातून पुढील 5 वर्षामध्ये करू. समोरचे आमचे उमेदवार आहेत ते आमच्या आईच्या ठिकाणी आहेत. त्यांच्याबद्दल त्यांच्या भागामध्ये त्यांच्या मार्फत जी कामं झाली तर तिथले प्रश्नही जे सुटायला पाहिजे होते, ज्या प्रमाणात सुटायला पाहिजे सुटलेले नाही आहेत. आणि तिथल्या लोकांच्या अडचणी आम्ही आता जाणून घेतो. तिथला पाण्याचा प्रश्न हा गंभीर आहे, ट्रॅफिकचा प्रश्न गंभीर आहे. त्याच्यावरती आम्ही सक्षमतेने काम करू इथून पुढच्या 5 वर्षामध्ये. सुनियोजितता जर का आली, पाणी जे काही लोकवस्ती वाढलेली त्याच्यामध्ये जर का पाणी व्यवस्थापन जर का व्यवस्थित ठेवलं आणि तेवढी जर का कॅपॅसिटी होल्ड करण्यासाठी पाण्याची स्टोरेज कॅपॅसिटी वाढवली तर हे प्रश्न भविष्यात येणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला दूरदृष्टिकोन ठेवून पाण्याची व्यवस्था करावी लागणार आहे. तेवढी कॅपॅसिटी ठेवण्यासाठी आपल्याला डेव्हलपमेंट तेवढी करावी लागणार आहे. रिस्पॉन्स मतदारांकडनं तर साधारण ह्याच गोष्टींवरती इलेक्शन लढले आहे. खरं तर शोकांतिक आहे की आपण त्याच प्रश्नांवरती इलेक्शन लढतोय. नवीन कुठलेच प्रश्न नाहीत. लोक क्रीडांगण मागत नाहीयेत, लोक विरंगुळा केंद्र मागत नाहीत, लोक बेसिक मुद्द्यांवरती बोलत आहेत. हे साधारण दिसतंय, लोकांनाही कळतंय की जर का बेसिकच प्रश्न सुटले नसतील तर ह्या उमेदवारांना रिपीट का करावं. नाही, आमच्याकडे ही संधी आहे. साधारण तुम्ही पाहिलं असेल की जे 4ही युवक आमच्याकडे आहेत, म्हणजे अ गटातून बापूसाहेब पोकळे असतील, ब गटातून मोरेताई असतील, क गटातून आमची तृप्ती प्रतीक पोकळे असेल, ड गटातून दबडे असतील, सगळे 30-35च्या वयातले उमेदवार आहेत. ज्यावेळेस युवकांना संधी मिळेल त्यावेळेस त्या संधीचं विकासामध्ये रूपांतर होण्यासाठी चान्स जास्त वाढेल. कारण की त्यांना माहिती आहे की आपण काम केलं तरच पुढच्या वेळेस दारात जाऊ शकतो. 100% पॅनल पूर्ण राष्ट्रवादीचं जिंकून येईल. मी 34 मधील आमचे मतदार बंधू भगिनींना विनंती करतो की युवकांना संधी देऊन युवकांकडून या 5 वर्षामध्ये चांगल्या प्रकारे काम करून घेण्याची क्षमता ठेवणाऱ्या युवकांना संधी दिल्यानंतर त्या संधीचं विकासामध्ये रूपांतर करण्याची क्षमता ते ठेवतात. त्याच्यामुळे यावेळेस तुम्ही चेहरा बदला, त्याच्यानंतरच तुमचा विकास हा होईल अशी एक अपेक्षा व्यक्त करतो. आणि सर्वांना विनंती करतो की 15 तारखेला सकाळी 7:30 वाजल्यापासून सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत सर्वांनी मतदान करावं आणि युवकांना संधी द्यावी आणि प्रभागाचा विकास करण्यामध्ये आपला मोठ्या प्रमाणावरती हात असावा विनंती करतो. धन्यवाद. आरंभ पर्व न्यूज. आरंभ एका नव्या पर्वाचा.